लांडे साहेब काय विषय? खर तर इथं तळपे भांगे हे 6 महिन्यापासून पगार नाहीये आणि खरं तर ते आजारपणामुळं त्यांना पगार नाही आणि त्यांचा पगार नसल्यामुळं त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून खरं तर नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. मी खरं तर या ठिकाणी त्यांना विनंती करतो की ज्या वेळेला एक ग्रामीण भागातला माणूस, एक गरीब माणूस, त्या नोकरीवरच जगणारा माणूस, आजारपणातून तो पिडलेला माणूस, तो जर आता खरं तर आत्महत्यापर्यंतची प्रवृत्ती होत असेल तर ही अत्यंत नगरपालिकेच्या दृष्टीने निंदनीय बाब आहे. या ठिकाणी नगरसेवक आहेत, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या इशाला आपण कोण अधिकारी आहेत त्यांना काहीतरी तोडगा काढला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जर अधिकारी उताड भाषेत बोलणार असतील आणि अधिकाऱ्याला जर त्याचं गांभीर्य वाटत नसेल तर हा भांगे एकटा नाही, इथं आखा मावळ येऊन बसल, नगरपालिकेला कुलूप ठोकील, अशा प्रकारचा इशारा मी या ठिकाणी देतोय. कोण शिव आहेत, कोण अधिकारी आहेत, शिव कोण आहेत? बोलले म्हणले त्यांची बोली भाषा चांगली नाहीये आणि म्हणून शिवसाहेब जर स्वतःच्या पदाचा गैरवापर करणार असतील आणि शिवसाहेब जर स्वतःला शिव म्हणणार असतील आणि एक गरीब मागासवर्गीय आदिवासी माणसावर अन्याय करणार असतील, त्याला जर खालच्या तरावर बोलले जात असेल, तुला काय करायचं ते कर, तुला कुठं मारायचं ते मर, अशी जर भाषा त्या शिवची असेल तर शिवच्या कॅबिनला कुलूप लावून शिवला आतमध्ये कोंडवलं जाईल, असा थेट माझा या ठिकाणी मीडियासमोर इशारा आहे. लांडे साहेब ते भांगे असं म्हणतायत इथला कोणता तरी अधिकारी आहे, त्यांच्याकडे हे पगार काढण्याचे आणि त्यांच्या मुलाला कामाला लावण्याचे 5 लाख रुपये मागतोय. त्याची खात्री करावी, खरं असू शकतं, कारण नगराध्यक्ष मॅडम आताशी चर्चा घेतला आहे, ती एक महिला आहे आणि त्यांच्याकडे अजून इथपर्यंत त्यांच्यामध्ये विषय आला नसेल, परंतु काजळे साहेब हे अत्यंत माझे जवळचे मित्र आहेत आणि ते शून्यातून जग निर्माण केलेलं आहे, जनतेतून ते नगराध्यक्ष झालेले आहेत आणि निश्चितपणे काजळे साहेब त्याला तोडगा काढतील आणि त्यांना माहिती आहे ग्रामीण भागातील लोक कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून अशा प्रकारचा कोण अधिकारी 5 लाख रुपये मागतोय का काय करतोय आणि जे त्यांचे शिव आहेत ते शिव मात्र उद्धट वागतात. अनेक लोकांची तक्रार आहे, कारण 2-4 वर्ष प्रशासकीय कारभार होता, त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना थोडी मरगळ आलेली आहे. पण ती नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, 4 वर्ष या अधिकाऱ्यांना कोणी पाहिलंच नाही आणि त्याच्यामुळं या अधिकाऱ्यांचं ह्याचं जरा फावलं गेलंय. कर्मचाऱ्याला खालच्या लेवलला बोलणं, आलेल्या माणसाला चांगला रिस्पेक्ट न देणं. अरे नगरपालिका ही कुणाची आहे? कुणाच्या बापाची नाही ना, ही जनतेची नगरपालिका आहे, सर्वात सामान्य माणसाची नगरपालिका आहे आणि जनतेतून लोक नियुक्त नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेत, नगरसेवक निवडून आलेत, त्यांच्यासमोर हा विषय येईल. काजळे साहेब, तुम्ही अत्यंत सिनियर आणि हुशार नगराध्यक्ष आहात आणि मला विश्वास आहे का तुमच्याकडून या माणसाला न्याय मिळेल. तुम्हाला आत्मदहन करायची काय गरज नाही. तुम्ही इथं बसून राहता, नगराध्यक्ष काय म्हणतात ते बघू, काय अधिकारी म्हणतात बघू, आणि जर यांना इथं जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर या नगरपालिकेवरती धरपकड मोर्चा काढून त्या अधिकाऱ्यांचा खाली डोका वर पाय केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा प्रकारचा माझा थेट या. माझं काय म्हणणं होतं, आजचा दिवस फक्त आपण जाऊन दिला असता. तुम्ही एक काम करा, सीओ साहेबांचं तुम्ही बोला ना. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही सीओ साहेबांना तुम्ही फोन लावा ना. संबंधित अधिकारी कोणतरी इथं बोलवा ना. तुम्ही अधिकाऱ्यांची काय साईड घेताय? अधिकाऱ्यांची साईड नाही घेत मी फक्त माझा एकच मुद्दा आहे की आजचा दिवस जे आहे ना, विषय कसा आहे की यांची जी जबाबदारी आहे ती ही जबाबदारी कोण घेणार? उद्या प्रशासकीय उद्या- अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे ना. उद्या जर हे आलेले ना साहेब, उद्या 2 वेळी कोण तरी साहेब की- आहे? सुतार साहेब, मेन कोण आहे इथलं? हा, शिवसाहेब. यांचा पगार कोणाकडे आहे? फोन लावा ना. मग किती महिने पगार नाही? तुमच्या बायकोनं जर तुम्हाला 7 महिने पगार घरात नाही नेला, तुम्हाला घरात घेईल का? भाकर देईल का? आंघोळला पाणी देईल का? हे बघा साहेब, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो 13 तालुक्याचा, त्याच्यामुळं प्रशासनाचा मला किडा माहिती आहे. प्रशासनामध्ये काय चालतं, अधिकारी किती उडवाउडी उत्तर करतात, अधिकारी किती घोडा लावतात. माझ्यासारख्या माणसाला एक जवळून मी आज पुणे जिल्हा परिषद पवार साहेबांच्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष होतो, अध्यक्षांचा अध्यक्ष होतो, परंतु ज्या टायमाला एखाद्या कर्मचाऱ्यावरती असा अन्याय होतोय त्या टायमाला त्याला भरवला जातो. त्याच्यामध्ये 6 महिने इथं नगरपालिकेवरती प्रशासक होतं,
परिषदचं गाठल्यामुळं त्या माणसाने जायचं कोणाकडं. त्याने आता हे असं पत्र, एक मला पण पत्र दिले, नगराध्यक्ष मॅडमला पत्र दिले, अनेकांना पत्र दिले आहेत. इथे पोलीस बंदोबस्ताला आलेत, पोलीस बंदोबस्ताला आलेत. उद्या या माणसाचा जर जीवाचा काय कमी सरत झाला तर मी अख्खी नगरपालिका दानाला लाईल. अख्खी नगरपालिका म्हणजे एका माणसाचा जर इथं मृत्यू होणार असेल, एका माणसाचा जर मृत्यू होणार असेल तर याला जबाबदार साहेब परिषदचं नाही. आम्ही समजायला इथं नगराध्यक्ष पदाधिकारी आहेत, नगरसेवक हे पदाधिकारी आहेत. काम कोण पाहते? शासन परिषद तुम्ही अधिकारी पाहता. जर उद्या आता समजायला समजायला काय पोस्ट आहे तुमची? सफाई कार म्हणजे झाडूवाल्यावर अन्याय झाला आणि तुमच्यावर जर अन्याय झाला तुम्ही काय करा? तुम्हाला जर 6 महिने पगार तुमची काय पोस्ट आहे? साहेब मग एक विचार करा, तुम्हाला जर 6 महिने पगार नसला, तुमची पोरं लेकर आहेत, बायका पोरं आहेत, आई वडील आहेत, आजारपण आहे, अनेक अडचणी आहेत ना. मग हे आपण सरासरी विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी जर शिवसाहेबांना जर त्याचं वाटत आलं का मी शिव आहे, माझा कोणी काय करणार नाही, तर मग शिवांना असं म्हणलं का ते म्हणते त्यांच्या घरचा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा. बोला. त्यांना आहे ना, हे ज्यावेळेस रजेवर गेले त्याच्यानंतर आले, कामावर आल्याच्या नंतर त्यांना पहिले शिपाई म्हणून ऑफिसमध्ये काम करत होते, त्यांना त्यांच्या जागेवर त्यांना नियुक्ती आदेश दिला. सफाई कर्मचारी पहिला आदेश होता तो त्यांचा टाकला. 2 मिनिट ऐका फक्त. तर त्या जागेवर पाठवल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित होतं, पण तिथं काम केलं नसल्यामुळे त्यांचा 7 महिने पगार निघाला. जर ते कामावर तिथं हजर झाली तर त्यांचे पगार काढत नगरपालिका आजारी मग मेडिकल दिले तर त्यांचे पगार निघून जाईल. सर ऐका सर, आजारपणाला चॅलेंज आहे का? नाही. आजारपणाचे उद्या शिवसाहेब आजारी पडले, मेडिकल सर्टिफिकेट शिवसाहेब जर आजारी पडले त्याच्या जागेवर दुसरा शिव येईल. मेडिकल सर्टिफिकेट त्यांचा पगार निघून जाईल ना. आहे का? आता हे पोलीस आहे, हे आजारी पडले तर यांना मेडिकल साहेब मेडिकल सर्टिफिकेट दिले की मेडिकल साहेब सर्टिफिकेट मला तुम्ही लेखी द्या, या माणसाचा पगार कधी काढणार? नाही त्याच्यापेक्षा तुम्ही निरीक्षक आहात, तुम्ही यांच्या पगाराची जबाबदारी घेता का? मग नाही घेत तर बोलू नका ना. तुम्ही कशाला जबाबदारी घेता? तुम्ही घेता का? तुम्ही त्या विभागाची माणसं इथं बोलवा, त्या विभागाची माणसं शिवला फोन लावा, तुम्ही त्यांना बोलायला द्या. अध्यक्ष वारे साहेब बोला एकदा शिव बरोबर. तुम्ही इथं या म्हणा, शिवांना नको घ्यायला. हे बघा आपलं हे बघा साहेब, माझा असं आपण लोकप्रतिनिधी आहे, बघा इथं नगराध्यक्ष आहेत काय साहेब? लोकप्रतिनिधी मी आम्ही. जिल्हा परिषद माझे अध्यक्ष. आणि ऐका, तुम्ही माझे हिडू बघताय, मी कुठल्या अधिकाऱ्याला सोडत नसतो. सर तुम्ही या माणसाला उद्या कमी सरत झाला ना, मी बघा नगरपालिकेचं काय करीन. आमचं म्हणणं आज एवढंच होतं सर. आणि तुम्ही असं समजू नका का हा माणूस एकटा आहे. एकटा कोण म्हणतो? इथं हे बघा, फोन लावा ना. तुम्ही फोन लावा, हे बघा बोलायला द्या. या म्हणा. हो साहेब, शिवाला इथं बोलून घ्या. वादळ कधी येतं? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर वादळ आला. ते वादळ आलेलं आहे आणि तुम्हाला नगराध्यक्षाची समस्या आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या. एक विषय एका झाडूवाल्या माणसाला आत्महत्या करावं लागते राव. जुन्नरची नगरपालिका शिवभूमीमध्ये लाज वाटते, आपल्याला शरम वाटते. शिवनेरीच्या पायथ्याशी असणारा नगरपालिका आज नगरीचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर येऊन गेले. मला काय माहिती खरं यांना वर किल्ल्यावर न्यायला होता, एक किल्ल्यावरच न्यायला होता यांना. म्हणजे शिवचा कार्यक्रम होता. किल्ल्यावरून त्यांना जाता येते आणि इथे यायला त्यांना वेळ नाही. हो अध्यक्ष, व्याजपट्ट्यावर व्याज घेतात 1% मला शिवण्या लावू द्या, मला शिवण्या फोन लावू द्या. नगराध्यक्ष आणि हे बघा इथं सर्वसामान्य माणसाला न्याय नाही हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आज इथं सफाईकाराला सुद्धा आत्मदहनाचा इशारा देऊन नोटीस देऊन उपोषणाला बसावं लागते. आणि नगराध्यक्ष साहेब तुम्ही कार्यक्षम आहात, तुम्ही याच्यावरती आमच्या पाठीशी ठाम राहा. 100% आपण यांना वाटू. हा?
घे ना, तू घे. तर आपण या ठिकाणी खरं तर चैतू भाऊ तुम्ही पत्रकार मित्र आहात, तुम्ही या नगरीचे खरं तर एक प्रसिद्ध पत्रकार धडपड करणारे पत्रकार आहात, न्याय देणारे आहात. या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही या मीडियाच्या माध्यमातून या नगरपालिकेचा भोंगळा कारभार मीडियाच्या माध्यमातून येऊ द्या. आम्ही इथं पोलीसची गाडी आलेली आहे. जर या माणसाने उद्या आत्महत्या केली किंवा याला जर काय कमी सरळ झालं तर याला सहची जबाबदार नगर परिषदेचे शिवसाहेब आणि त्यांच्या खालचे अधिकारी असतील. तुमची काय भूमिका आहे सांगा, बोला ना. आणि आम्हाला शिवसरांनी सांगितले शिवसरांनी काय सांगितले? त्याला उचकून द्या. नाही उचकून द्या नाही मग काय मारा? त्यांना- काय सांगितलं? त्यांना सांगितलं की सोमवारी ऑफिस असल्याच्या तोपर्यंत काय फटकावा म्हणले का? शिवसर फटकावचं नाही. मग काय सांगितलं शिवने? ते म्हणले त्यांचं काय सर एक काम करा मग तुम्ही म्हणणं. शिव नसतील येत तर तुम्ही 2 ओळीचं पत्र द्या त्यांना का सोमवारी या. चला आम्ही ते मान्य करतो. हॅलो देते का तुम्ही शिवना पत्र? शिवसाहेब, देवराम लांडे बोलतोय, जिल्हा परिषद अध्यक्ष. देवराम लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बोलतोय सर. अहो साहेब 6 महिने पगार नाही साहेब, ती पोराला लेकरा उपाशी आहेत आणि तो माणूस इथं आत्मदानाचा नोटीस देऊन इथं आपल्या नगरपालिकेसमोर बसलेला आहे. इथं नगरीचे नगराध्यक्ष माझ्या समोर आहेत, काही नगरसेवक आहेत. मी ऐका साहेब, तो सफाईकार आहे आणि आज शिवाजी महाराजांचे आज जन्मदिन आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या दिवशी एक गरीब आदिवासी माणसाला जर आत्महत्या करावा लागत असेल तर याचे परिणाम कोण भोगणार आहे? मला एक सांगा साहेब, तुम्ही मला फोनवर बोला, इथे मीडिया आहे, तुम्ही त्यांना रुजू करून घ्या. याला फाटा फोडू नका. आणि जर तुम्ही याला न्याय दिला नाही, जर उद्या यानं आत्महत्या केली, आजचा दिवस आहे, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, आणि जर उद्या तुम्ही या माणसाला केलं नाही तर मी 1000 मावळे आणून या नगरपालिकेसमोर मी आंदोलन करीन. रुजू करून घ्या सांगा, मी लगेच ते उठवतो. रुजू करून घ्यायला सांगा, हा विषय वाढू नका. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून माझ्या बातम्या पाहिल्यात. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना साहेब मी 13 तालुके सांभाळलेत आणि एका नगरपालिकेमध्ये एका आदिवासी माणसावर अन्याय होत असेल तर कदापि हे आदिवासी वादळ सहन करणार नाही. याला आंदोलनच छाडणार. तुम्ही मला फोनवर सांगा, लगेच रुजू करून घ्या सांगा, तुमच्या अधिकाऱ्यांशी बोला. रुजू करून घ्या मला. हे दाना कुलूप लावा चला. कुलूपच आहे. कुलूपच आहे आज कुलूपच आहे. हो हो हो. साहेब धन्यवाद तुमचा. रुजू करून घेतल्याबद्दल. आम्ही इथे थांबतोय. बरेचसे लोक आले तर आमचा पुढचं आंदोलन थांबला. पोलिसांचा त्रास वाचला आणि तुमचा पण त्रास वाचला सर. ओके सर, ओके थँक्यू सर. लगेच उद्यापासून कामावर जावं. तुम्ही आता इथे त्यांना कागद आणा, लगेच रुजू करून घ्या साहेबांनी सांगितले. त्याशिवाय वादाळ जात नसते. वादाळ जात नसते. हे वादाळ एकतर पेटत नाही, पेटला तर इजत नाही. हे मावळातलं वादाळ आहे. वरून कुरकुडून येतो नदीला, आम्ही जर पाणी नाही ना सोडला धरणाचा, तुम्हाला आंघोळला पाणी भेटणार नाही. आमची प्रेम नाही सोडणार वांदे पाण्याचा. होतील ना. यांना सांगतो ना ते माझा कागद आहे. बरं ह्या काय माझं- माझं-